नमस्कार, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील एक प्राचीन असं बोटॅनिकल गार्डन ज्याचं नाव आहे एम्प्रेस गार्डन। हे सोलापूर पुणे रोडवर आहे आणि पुणे स्टेशन पासून 5 किलोमीटर डिस्टन्सवर आहे। या ठिकाणी दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फ्लावर एक्झिबिशन भरतं, जे आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। हे एक्झिबिशन 24 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुला आहे। या वर्षी या एक्झिबिशनसाठी 60 रुपये एंट्री फी आहे। या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गुलाबांची व्हरायटी, त्याचबरोबर सकलंट, कॅक्टस असे आणि तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसेल अशा वेगवेगळ्या झाडांची व्हरायटी पाहायला मिळेल। इथे आम्ही तिकीट काढून गार्डन मध्ये एंट्री केलेली आहे। एंट्रीलाच असा सुंदर असा आयर्न रॉडचा घुमट तयार केला आहे आणि त्याच्यावर सुंदर असा हँगिंग पॉट लटकवलेले आहेत आणि या हँगिंग पॉटला पाणी देण्यासाठी अशी पाईपलाईन ही छोटीशी अशी पाईपलाईन ही केली आहे, ज्यामुळे त्याला सतत पाणी पुरवलं जाईल। यासाठी आपल्याला वर चढण्याची गरज नाही। असं हे सुंदर असं हँगिंग पॉटचा घुमट तयार केलेला आहे। एम्प्रेस गार्डन हे ब्रिटिशकालीन गार्डन आहे, त्यामुळे इथे तुम्हाला 100 ते 150 वर्ष जुनी अशी झाडं पाहायला मिळतील, मोठी मोठी बुंध्या असलेली, आणि त्यावर असे QR कोड लावलेले आहेत, जे तुम्ही स्कॅन केला तर त्या झाडाची संपूर्ण माहिती, त्याचा उपयोग सर्व तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळेल। आम्ही हा QR कोड स्कॅन केला तर या झाडाचं नाव असं कळलं, फिश पाम टेल, आणि हा शक्यतो तुम्ही याच्यात पाहिलेला असेल, आपल्या बुकेमध्ये सजावटीसाठी वापरला जातो, तोच हा फिश पाम टेल। पुढे आता आपण एंटर केल्यावर तुम्हाला विविध प्रकारची शोच्या फुलांची रोपांपासून मस्त असे छानपैकी डेकोरेटिव्ह असे शेप्स बनवलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत। सुंदर अशा कारंजाभोवती मस्त अशी फुलांची आरास केलेली आहे, पहा सुंदर। आपल्याला जे दिसतंय ते सॉसेज ट्री नावाचं एका झाडाचं फळ आहे। या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत। या झाडाच्या फळापासून संधिवातावरही औषध बनवतात। इथे तुम्हाला बोन्सायचे प्रकारही पाहायला मिळतील। जवळजवळ 15 ते 20 वर्ष जतन केलेले हे बोन्साय वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे छान छान आकारात तुम्हाला इथे पाहायला मिळतील। या ठिकाणी दरवर्षी फुलांच्या सुंदर अशा रचना यांचं कॉम्पिटिशन घेतलं जातं आणि त्यातलीच हे काही निवडक अशा रचना इथे प्रदर्शनात मांडलेल्या आहेत। फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज अशा आलेल्या ज्या रचना आहेत त्यांचं हे प्रदर्शन ठेवलेलं आहे। हे पहा काय सुंदर सुंदर अशा रचना केलेल्या आहेत। वाव, काय सुंदर अशा काल्पनिक अशा वाटतील अशा रचना, विविध प्रकारचे हार, गजरे यांचे डिझाईन्स बनवलेले आहेत। तुम्ही पाहू शकताय भाज्यांचा वापर करून गणपती, मोर असे विविध आकार बनवलेले आहेत आणि ह्या ठिकाणी 26 जानेवारीचं औचित्य साधून छानपैकी असं तिरंगी डिझाईन तयार केलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय, पहा या ठिकाणी ऑर्चिडच्याही विविध प्रकारच्या कलरच्या
व्हरायटीज पाहायला मिळतील। त्याचबरोबर गुलाबाच्याही सुंदर सुंदर अशा व्हरायटीज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि यातील फर्स्ट आलेली किंग ऑफ द शो आणि क्वीन ऑफ द शो मस्तच काय सुंदर आहेत पहा। या फ्लावर एक्झिबिशन मध्ये विविध नर्सऱ्या आपले स्टॉल्स लावतात, जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी विविध प्रकारची झाडं, रोपं, फुलांची रोपं, त्याचबरोबर आपल्या गार्डनिंगसाठी लागणारे साहित्य, नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन्स, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी या स्टॉल्सवर पाहायला मिळेल। अगदी माफक दरात या ठिकाणी रोपांच्या किमती आहेत। त्याचबरोबर खाण्याची सोय इथे भरपूर प्रमाणात केलेली आहे। खाण्याचे फूड स्टॉल्स ही आहेत। त्याचबरोबर मस्त असे नैसर्गिक सरबत, त्याचबरोबर आवळा कँडी, मनुके अशा याच्या विविध प्रकारच्या स्टॉल्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील। इथे विविध प्रकारचे सकलंट आणि कॅक्टस तुम्हाला 50 रुपयापासून ते 200 रुपयांपर्यंत विविध व्हरायटीचे, कलरचे, डिझाईनचे मिळतील। इथे तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला इथे सीझनल जी फुलं असतात त्यांचे कंदही इथे पाहायला मिळतील, बोन्साईची रोपं, त्याचबरोबर ऑर्चिडच्या एवढ्या व्हरायटी तर मी पहिल्यांदाच पाहिलेल्या आहेत। त्याचबरोबर गुलाबाच्या व्हरायटी, गावरान अशा देशी गुलाबांच्या व्हरायटी। यावर्षी मला इथे एक वेगळंच रोप पाहायला मिळालं, मॉस्किटो रिपेलंट। म्हणजे हे झाड लावलं की मॉस्किटो आपल्या गार्डनमध्ये किंवा त्याच्या आसपास भटकत नाहीत, यासाठी मी हे नवीन प्रकारचं हे जे झाड आहे मॉस्किटो रिपेलंट ते विकत घेतलं। ह्याची किंमत 100 रुपये आहे। आता माझा फेवरेट पार्ट या गार्डन मधला आहे, जी म्हणजे विविध प्रकारच्या फुलांची, फळांची, भाज्यांची छोटी छोटी रोपं इथे 10 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत विकली जातात। ही अशी छोटी छोटी रोपं, ही जी सकलंट आहेत ही तर इथे 30 रुपये 50 रुपयापासून आहेत। आता एवढी भटकंती झाल्यावर तर स्नॅक्स तर व्हायलाच पाहिजे। इथे तुम्हाला केळीचे, सोयाबीनचे, बाजरीचे, ज्वारीचे, गव्हाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स पाहायला मिळतील। आणि या ठिकाणी हुरडा आणि भाकरी, पिठलं याची थाळीही मिळते। ही जी छोटी छोटी शोच्या फुलांची रोपं आहेत ही 20 रुपये पासून सुरू होतात। मी या ठिकाणी एक 3-4 घेतलेली आहेत। आणि हे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स यांची रोपं ही 20 ते 25, 30, 40 या रेंजमध्ये आहेत, तुम्ही पाहू शकताय। तर मंडळी, ही गार्डनची, इम्प्रेस गार्डनच्या फ्लावर एक्झिबिशनची सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि या एक्झिबिशनला नक्की भेट द्या। हे 27 जानेवारीपर्यंत चालू आहे। आणि या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।